नुकतंच आपण सर्व लोक आदरणीय बाबूरावजी तिडके यांच्या 85व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भेटलो होतो आणि त्यावेळी मनोगत व्यक्त करताना आपल्यापैकी सर्वांनीच हे मनोगत व्यक्त केलं होतं की ते शतायुषी व्हावेत आणि त्यांचा 100वा वाढदिवस देखील आपल्याला साजरा करता यावा। परंतु ईश्वराच्या मनात जे असतं तेच होतं। कदाचित त्या कार्यक्रमात सर्वांना भेटण्याची त्यांनी एक आपली इच्छा पूर्ण केली आणि त्यानंतर ते आजारी पडले, ॲडमिट झाले आणि दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं। खरं म्हणजे विलास भाऊ वगैरे आम्ही सगळेच त्या कार्यक्रमात होतो, मेघेसाहेब त्या कार्यक्रमात होते, त्यानंतर साहेबही आपल्यातनं निघून गेले, बाबूरावजी निघून गेले। पण एक अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून, उमदं व्यक्तिमत्व म्हणून विदर्भाला आणि महाराष्ट्राला आणि विशेषतः या नागपूर जिल्ह्याला ज्ञात असलेले बाबूरावजी तिडके होते। आम्ही देखील लहानपणापासनं काँग्रेस पक्षातल्या ज्या नेत्यांच्याबद्दल या जिल्ह्यामध्ये चर्चा असायची, ज्या नेत्यांबद्दल बोललं जायचं, त्यापैकी एक हे बाबूरावजी होते। माझ्या वडिलांसोबत त्यांचे अतिशय चांगले आणि घनिष्ठ संबंध होते आणि एक प्रकारे सर्वांशीच संबंध ठेवणारा व्यक्ती की ज्यांनी राजकारणामध्ये एक प्रकारे आपली अशी जागा तयार केली होती की पक्षाच्या पलीकडे सर्वांशी त्यांची मैत्री होती। सहकाराच्या क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं। भूविकास बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल आणि प्रसंगी ज्यावेळी कारखाना अडचणीत आला त्यावेळी आपल्या गृहलक्ष्मीचे दागिने देखील गहाण टाकून आणि कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजेत आणि कारखाना वाचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न जो सहकारामध्ये अलीकडच्या काळात आपल्याला दिसत नाही, तो देखील करणाऱ्यांपैकी बाबूरावजी होते। अर्थातच माननीय विलासरावजींची त्यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात होती आणि एक मोठी घनिष्ठता ही त्यांच्यामध्ये होती। या मैत्रीचा उपयोग देखील त्यांनी इतरांकरताच नेहमी केला। स्वतःला काही मिळालं पाहिजे यापेक्षा जे माझ्याकडे येतील त्यांना मी काय करून देईल, त्यांचे कसे कामं करीन, अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने त्यांचा असायचा। दुसऱ्यांच्या जीवनामध्ये हास्य निर्माण करायचं, आनंद निर्माण करायचा, खास जी एक वैदर्भीय पद्धती आहे मैफिलीची, तशा पद्धतीत देखील त्यांचा एक हातखंडा होता आणि त्यामुळे अर्थातच त्यांच्यासोबत राहणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे अशी एक मोठी लोकांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। इतके वर्ष काम करत असताना माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलं आणि मला असं वाटतं की आजही आता खरं म्हणजे प्रसन्न आहे। चांगल्या पद्धतीनं त्यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न ते करतायत, नगराध्यक्ष म्हणून उत्तम काम करतायत आणि मला असं वाटतं की एकूणच बाबूरावजींसारखी जी माणसं आहेत, आज ज्या प्रकारचं आपण राजकारण पाहतो, ज्या प्रकारचे आपण राजकीय ताणतणाव पाहतो, अशा वेळी निश्चितपणे त्यांच्यासारख्या एका व्यक्तीची आठवण आपल्याला येते आणि राजकारण कशा प्रकारचं असलं पाहिजे हे देखील आपल्याला त्यांच्या एकूण स्वभावातनं या ठिकाणी पाहायला मिळतं। जसं मी मगाशी देखील सांगितलं की सहकार क्षेत्रातलं त्यांचं योगदान हे खरोखर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या सोबत जुडलेले, त्यांच्या वेगवेगळ्या कामातनं
ज्यांना त्यांनी मोठं केलं, ज्यांना त्यांनी लाभान्वित केलं, अशी सर्व मंडळी आज निश्चितपणे त्यांच्या पश्चात देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा जो काही विचार आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. आज त्यांच्या या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने मी विदर्भातल्या या उमद्या नेत्याला अतिशय विनम्र अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना खरं म्हणजे त्यांच्या जाण्याने आपल्याला तर शोक आहेच, पण कुटुंबावर सर्वाधिक या ठिकाणी शोककळा आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. ओम शांती शांती शांती.